काल रात्रीपासूनच मुंबई शहरात तुफान स्वरूपाचा पाऊस बरसतोय। याचबरोबर राज्यातल्या अनेक ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस कोसळतोय। त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती सुद्धा निर्माण झालेली आहे। तर अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याचं सुद्धा चित्र बघायला मिळतंय। पावसामुळे अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटल्याचं चित्र सध्या बघायला मिळतंय। तर दादर असेल, कुर्ला असेल, विद्याविहार असेल, या परिसरामध्ये रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याचं सुद्धा चित्र आहे। मध्य रेल्वे वाहतूक यामुळे विस्कळीत होऊ शकण्याचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात येतोय। याचबरोबर या सगळ्या दरम्यान काल विक्रोळीमध्ये दरड कोसळल्यामुळे एकाच घरातल्या 2 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे। तर या गंभीर घटनेमध्ये 4 जण सुद्धा जखमी झालेले आहेत। त्यामुळे गरज असेल तरच घरातून बाहेर पडण्याचं सुद्धा आवाहन महापालिकेतून करण्यात येत आहे। आता मुंबईसह अनेक भागांना रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट सुद्धा हवामान विभागाने वर्तवलेला आहे। त्यामुळे कुठे काय स्थिती इथून पुढे असणार आहे, काय काळजी घेण्याची गरज असणार आहे, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर सर्वात आधी हवामान तज्ञ के.एस. होसाईकर यांनी एक अत्यंत महत्त्वाचं ट्विट केलेलं आहे। सॅटेलाइट इमेज आजची जारी करत त्यांनी एक ट्विट केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, मुंबई पॉसिबिलिटी ऑफ लाईट टू मॉडरेट रेन इंटरमिटेंट ड्यूरिंग नेक्स्ट 3 to 4 hours. Parts of Vidarbha and adjoining areas of Marathwada, moderate to heavy spells intermittent during next 3 to 4 hours. असं त्यांनी म्हटलेलं आहे। याचा अर्थ असा की मुंबई, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये पुढच्या 3 ते 4 तासांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे सतर्कतेचा इशारा त्यांनी दिलेला आहे। काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे। याचबरोबर आणखी एक महत्त्वाचं ट्विट करत त्यांनी म्हटलेलं आहे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई रिसीव्ड वाईड स्प्रेड हेवी टू व्हेरी हेवी विथ एक्स्ट्रीमली रेनफॉल ॲट मेनी प्लेसेस. मोस्ट ऑफ रेनफॉल केम फ्रॉम 1:30 AM to 5:30 AM. म्हणजे मुंबई, ठाणे, नवी मुंबई ह्या परिसरामध्ये हेवी टू व्हेरी हेवी म्हणजे मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं सुद्धा हवामान तज्ञ के.एस. होसाईकर यांनी म्हटलेलं आहे। तर स्क्रीनवर दिसत असलेल्या सॅटेलाइट इमेजमध्ये आपण बघू शकतो की अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार झालेला आहे। कमी दाबाचा पट्टा जो आहे तो तयार झालेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून मुंबईसह अनेक भागांमध्ये तुफान स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा धोधो पाऊस कोसळतोय। आता काय इशारा हवामान खात्याने दिलेला आहे, कोणता अलर्ट कुठे देण्यात आलेला आहे, ते सुद्धा आपण या व्हिडिओतून पुढे पाहणार आहोत। तर आज मुंबई, रायगड या 2 भागांमध्ये, या 2 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। तर त्याला लागून असलेल्या काही भागांमध्ये, ज्यामध्ये ठाणे असेल, रत्नागिरी असेल, पुणे, सातारा, सांगलीचा घाट परिसर असेल, अशा या संपूर्ण पट्ट्याला आज ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। तर सिंधुदुर्ग, पालघर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, वाशिम हा जो विदर्भाचा, उत्तर महाराष्ट्राचा आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांचा पट्टा आहे, इथे मात्र आज येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर अशा पद्धतीने आज मुसळधार स्वरूपाचा, तुफान स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता ह्या भागांमध्ये असणार आहे। त्यानुसार आता तुमच्या भागात पाऊस पडतोय का, किंवा आता तुमच्या जिल्ह्यात तुम्ही राहतात त्या ठिकाणी काय स्थिती आहे, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आता उद्याची काय स्थिती असणार आहे, तर उद्या सुद्धा विदर्भातल्या संपूर्ण पट्ट्याला सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। येलो झोन मध्ये विदर्भातला आणि उत्तर महाराष्ट्रातला काही पट्टा जो आहे तो असणार आहे। तर कोकण किनारपट्टीचा संपूर्ण पट्टा मात्र ऑरेंज अलर्ट मध्ये उद्या सुद्धा असणार आहे। मुसळधार स्वरूपाचा पाऊस पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे, सातारा, सांगली, पुणे, सातारा, कोल्हापूर या घाटपट्ट्यात कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तर 18 आणि 19 तारखेला सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसू शकतो। त्यामुळे सतर्कतेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात येतोय। गरज असेल तरच घरातून बाहेर पडण्याचं आवाहन सुद्धा महापालिकेकडून आणि हवामान खात्याकडून देण्यात येतोय। तर अशा पद्धतीने आता वातावरणाची कुठे काय स्थिती आहे आणि इथून पुढे काय स्थिती असणार आहे, कुठे काय पाऊस, किती पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे। तुम्हाला तुमच्या जिल्ह्यासंदर्भात आणखी काही माहिती अपेक्षित असेल, वेदर रिपोर्ट संदर्भात आणखी काही समजून घ्यायचं असेल, तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।